वा वा मिस्टर देशपांडे, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. एक्सलंट चाल दिली आहे तुम्ही. थँक्यू सर, तुमच्यामुळे ही संधी मिळाली मला. पुढच्या आठवड्यात रेकॉर्डिंग करूया. रेकॉर्डिंग? ऑफकोर्स. साहेब, हां, यांना भेटायला कोणतरी उमाकांत म्हणून आलाय. सर, भाऊ आहे तो माझा. ओ पाठवा पाठवा. काय रे उमाकांत? दादा, आबांची तब्येत खूप खराब आहे, तू लवकर घरी चल. गो मिस्टर देशपांडे, प्लीज टेक केअर. 2 दिवस झाले आबा म्हणत होते त्रास होतोय, पण इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं. अहो, दिवाडकर आलेत. अरे पडा पडा पडा, उठू नका, आराम करा. कसं वाटतंय आता? बरं, दिवाडकर, मला क्षमा करा. कशासाठी? मी तुम्हाला शब्द दिला होता, सुंदरला सून करून घेईन, पण पुरुषाला इतक्यात लग्न करायचं नाहीये. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही आधी बरे व्हा. अरे बाबूल, आत ये. आबा, उठू नका उठू नका. काय म्हणतोय डॉक्टर? आलास? हो. आबा, काय होतंय? ठीक आहे. मला एक अभंग ऐकवतोस का रे? अभंग? हो, ऐकवतो ना. आम्ही जातो आमच्या गाव ऐकव. आबा, तो कशासाठी? चांगला आनंदाचं काहीतरी गातो. नाही नाही, तोच ऐकव. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आता सो द्यावी दया तुमच्या, लागतसे पाया, लागतसे पाया तुमच्या, लागतसे पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, जातो. आबा, पांडुरंग हरी. आबा, आई सावरते हळूहळू. आम्हा भावंडांकडे पण बघायला हवंच ना. तो नेहमी म्हणायचा, मी अल्पायुष्य आहे. दुर्दैवानं खरं ठरलं ते. आबांनी शब्द दिला होता तुम्हाला, सुंदरला सून करीन म्हणून. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, केवळ शब्द दिला म्हणून नको करूस. तुझ्या मनात असेल तरच कर. मनात नाही असं नाही, पण माझं कुठेच बसतान बसलेलं नाही. उगाच लग्न करून तुमच्या मुलीला अडचणीत आणायचं नव्हतं. काही अडचणीत वगैरे येणार नाही मी. हळूहळू सगळं येईल मार्गावर परत. तुमचं शिक्षण पूर्ण होईल, वकिली सुरू होईल. मी कसली तक्रार करणार नाही. पण मी तुम्हाला आवडलीच नसेल तर? नाही, तसं अजिबातच नाहीये. तुम्ही आवडता मला. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, शास्त्राप्रमाणे असं जर काही घरामध्ये झालं तर कार्य लगेच करावं लागतं. काय करूया? तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं चंद्रबलं तदेव, लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि, कुर्यात् सदा मंगलं शुभलग्न सावधान.
वाईट झालं. हो ना. साधं टायफॉइडचं कारण झालं आणि आठवड्याभरात नवी नवरी गेली. दुर्दैव, दुसरं काय. ती मला मनापासून आवडली होती, पण तिला मात्र शेवटपर्यंत वाटत राहिलं असणार की आबांची शेवटची इच्छा म्हणून मी हे लग्न केलं. मी दिलं असतं तिला समजावून हळूहळू, पण काय हो, वेळच मिळाला नाही.